मला एक गोष्ट विचारायची होती सुरुवातीलाच. अं, आपण परवाला एक अनुभव मी शेअर केला होता इथे. त्याचा कोणाला काही उपयोग होतोय का? काय अनुभव शेअर केला होता मी? आठवत असेल तुम्हाला? तो प्रॅक्टिकली उपयोगाचा वाटतोय का ते मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं. तिथूनच आपण सुरुवात करूया आणि मग आपण आज दोन गाथांचा अभ्यास घेऊ. तो का दोन गाथांचा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगतो. मला एक हे विचारायचं होतं. परवा मी एक दोन दोन तीन दिवसापूर्वी एक अनुभव शेअर केला होता अनापानच्या संबंधात, श्वासाच्या संबंधात. तो फार महत्वाचा आहे, म्हणजे माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. कारण हे मी जे आता सुरुवात जी करतो, सावधानता, सावधान, कनेक्ट व्हायचं, अटेन्शन, अटेन्शनपेक्षा बी अवेअर, जागृत, जागृती, संपूर्ण अस्तित्वाचं भान, म्हणजे जीवनाचं भान, म्हणजे कायेचं भान, जाणीवा, जिवंतपणातला, शरीरामधला जिवंतपणा ज्याला आपण जाणीवा म्हणतो किंवा पालीमध्ये वेदना म्हणतो. इमोशन्स म्हणजे आपलं चित्त, भावना, याचं भान, पाहिजे नको हा संघर्ष, पाहिजे नकोचा संघर्ष, इच्छांचा संघर्ष म्हणजे लोभ द्वेषाचा संघर्ष, तृष्णांचा संघर्ष, त्याचा परिणाम सुखदुःख, याचं भान आणि विचार प्रक्रियांचं भान, मनोधम्मांचं भान, आपल्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये काय चाललंय त्याचं भान, इंद्रियांचं भान, डोळे कान नाक जीभ त्वचा, अशा प्रकारे आपण संपूर्ण अस्तित्वाचं, जीवनाचं आपण भान ठेवण्याचा अं, प्रयत्न करत असाल तर आपण प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याला आधी कायेत उतरावं लागतं आणि कायेत उतरण्यासाठी आपण श्वासाचा आधार घेतो. तर काय एक दोन चार दिवसापूर्वी मी एक अनुभव आपल्याला सांगितला होता. तर त्याचा तुम्हाला उपयोग होतोय का? तर काय अनुभव सांगितला होता? काय सांगता येईल का? आठवतोय का? काय आनापानसती जागा असतं. हम्म. कायानापान सती तुम्ही तिथं तिथं मी अनेक वेळा सांगितलं काय आनापान सती. लहानपणीचा अनुभव सांगितला होता तुम्ही. आता आपला आनापान सतीच्या संबंधातला अनुभव. हॅलो सर. हा बोला. पाठीचा मणका आणि याचं सांगितलं होतं तुम्ही. बरोबर 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 बरोबर. तर त्याचा काय उपयोग होतोय का? प्रयत्न तर करतोय, अजून तर काय अनुभव आलेला नाही. नाही नाही, हा ओके ओके, म्हणजे ठीक आहे. नाही म्हणजे कसं आहे की आपण शोध कशाचा घेतोय की नैसर्गिकपणे काय काय चालू आहे. नैसर्गिकपणे मुद्दाम मुद्दाम आपण असं करायचं आणि तसं करायचं असं नाही. नैसर्गिकपणे काय चाललंय हा आपला शोध आहे. म्हणजे आपलं जीवन, आपलं अस्तित्व, जिवंत अस्तित्व म्हणजे आपली काया, कायेतल्या जाणीवा ह्या यांचं नॅचरली नैसर्गिकपणे काय चाललेलं आहे. त्याच्यातला एक भाग म्हणजे एक ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतो तो म्हणजे श्वास आहे. तर काही न करता, काही इच्छा न लावता किंवा प्रयत्न न करता श्वासोच्छवासाचं काय चाललेलं आहे, जे काही काय चाललेलं आहे शरीरात चाललेलं आहे, श्वासोच्छवासाला, श्वासोच्छवासाच्या
अनुषंगानं, श्वासोच्छ्वासाला धरून नाही म्हणू शकत मी. श्वासोच्छ्वासाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर काय चाललंय आनापानच्या पातळीवर, काय चाललंय त्याच्याशी संबंधित तो माझा अनुभव होता. की मला असं वाटतंय की आपली काया आनापान करते, पण काया आनापान करते म्हणजे नेमका कोणता भाग आनापान करतो? पोटाचा श्वास भाग जास्त करतो, हा पोटाचा भाग जास्त करतो, पोटाचा भाग जास्त करतो. हा आणि तो पोटाचा भाग नंतर जास्त का जाणवतो? कारण त्याच्यात मोकळी हालचाल चाललेली, कारण त्याच्यामध्ये लवचिकता आहे. सर, त्यामुळे आज माझा पण एक आजचा अनुभव आहे. सकाळ पहाटेचाच. हा. मी आज म्हणजे 3-4 दिवसापासून माझ्या पायात एक चमक निघालेली आहे. अच्छा. खूप इंजेक्शन घेतले, गोळ्या औषध घेतले, पण काही फरक नव्हता पडत. आज मला झोपच नाही. 4 वाजेपासून मी जागी आहे, उठलेली आहे. अच्छा. आणि मी काय करावं काही कळत नव्हतं. मग उठली मी 5 वाजेपासून बसलीये आणि फक्त लक्ष त्याच याच्यात वेधले. त्या दिवशी तुम्ही बोलले की आपल्या मणक्यांची हालचाल होते. आज मला खरंच जाणवलं का त्या पायामध्ये माझ्या असं जेव्हा चमक येते तेव्हा असं वाटतं नाही का वाऱ्याची झुळूक येते हळूच आणि काहीतरी फडफडतंय मांडीमध्ये. हम्म. एखादी दोन वगैरे अशी फडफडतीन ती दिसते आपल्याला डोळ्याला. हम्म. ते मला आज म्हणजे एकदम अनुभव झाला का माझ्या मांडीत खरंच ती नस अशी उडती हवा आली. हम्म. आपलं जसं आपण श्वास घेतोय तसं मी हम्म. पूर्ण लक्ष केंद्रित तिथंच केलं होतं आज. हम्म. हम्म. तर मी 6 वाजले, कधी वाजले मला काहीच कळलं नाही. त्या 5 ते 6 1 तास होऊन गेला. तरी माझं म्हणजे एक आणि अचानक आता ते वेदना एकदम थांबून गेले. हा हा हा. हा. मी इतकी फ्रेश झाली म्हणजे आता मी तशी उठली तरी सगळं काम आवरती, उठली, आंघोळ गांघोळ झाली सर्व. आणि अच्छा. म्हणजे एकदम फ्रेश वाटलं मला का मी स्वतःमध्ये पूर्ण का मला काय त्रास होतोय आज मी ते खरंच जाणवलंय मला. हम्म. इंटरेस्टिंग आहे अनुभव, महत्वाचा आहे फार. हेच आपल्याला बघायचं असते. त्यात मावशीचे 2 वेळेस फोन येऊन गेले मला, मोरी मावशी, तरी मी उचलले नाही कारण मी याच्यात मग्न झालेली होती. मला नव्हतं हे करायचं. हा हा. त्याला मला विहारात बोलवायसाठी करत होत्या फोन, पण मग हम्म. मी नाही उचलले. हम्म. तर जेव्हा आपण सती जागृतीनं जे घडतंय ते पाहता, आता इथं तुम्ही दुःखद जाणीव आहेत. चमक भरली म्हणजे हो. त्या चमकेच्या यातना आहेत. यातना, दुःखद यातना म्हणजे दुःख वेदना म्हणजे जाणीवा. जाणीवा जाणवतंय ते पाहतो आपण, म्हणजे जाणीवा हाच सतीचा आधार आहे. सती जागृतीचा आधार जाणीवा आहेत. मग त्या दुःखद असतील किंवा सुखद असतील किंवा सुखदुःख विरहित असतील, न्यूट्रल असतील, काहीच काहीच नसेल पण काहीतरी आहे. कारण जिवंतपणा आहेच आहे, जिवंतपणा नेहमीच आहे. परंतु नाही काय जिवंतपणामध्ये पण काही सुखद जाणीव आहेत. जसा आता तुम्हाला चमक आहे, आणखीन कोणाला काय काय असेल इथं बसलेल्यापैकी, शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. मानसिक अस्वस्थता असू शकते, ती पण जाणीवच आहे. मानसिक काही गोष्टी अशा असतील का लक्ष नाही लागत, इथं काय चाललंय तिथं लक्ष नाही लागत, ती पण जाणीवच आहे. अं, आता आता कुणी प्रवासात आहे, म्हणजे आता ट्रीटमेंटला चाललंय, ती पण ती पण जाणीवच आहे, प्रवासातली जाणीव आहे. किंवा आपण कुठं चाललोय. आता एक समजा बाबूजींच्या मनामध्ये एक हे आता कसं मुलीला ट्रीटमेंटला घेऊन चालले ते, आणि MRI करायचं आहे, आणि आता काय होईल असा एक मनात प्रश्न असू शकतो त्यांच्या.
त्याचबरोबर त्यांचा प्रवासही चालू आहे. आणि आता MRI करायचा आहे मुलीला, काही जो काही त्रास आहे तो. तर काय होईल आता? अशी एक थोडी छोटी का होईना पण ती चिंता पण लागलेली असते, जाणीवा. असं प्रत्येकाला काही ना काही. माझ्या मनात आता एक थोडंसं असं आलंय की अनिल गायकवाड का नाही आले. तर अनिल गायकवाडांचे वडील ते सिरियस आहेत, मला माहिती आहे. काय म्हटले? त्याला विचारलं सर मी. हा. त्यांच्या मिसेसनं फोन विचारला. अनिल गायकवाडची थोडी तब्येत खराब आहे आणि ते झोपलेले आहेत आणि ते रात्रभर जागे होते वळल्यामुळं. म्हणलं वळल्याचं कसं आहे तर ते म्हणले आहे तसंच आहे, पण त्यांच्यामुळे त्यांचं जागरण झालं आणि ह्यांची पण तब्येत थोडी खराब आहे, ते झोपलेले आहेत. बरोबर आहे. हम्म. आता अनिल गायकवाडांना पण त्यांना एकदा अटॅक येऊन गेला आणि आता अलीकडे पण काहीतरी त्यांना त्रास झाला छातीमध्ये. वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक मागे येऊन गेला. आता परत त्यांना काही त्रास होतोय. त्यांचा मेमरी लॉस झालेला आहे, म्हणजे त्यांना आठवत नाही. त्यांचं वय साधारण 82-83च्या पुढे आहे, काहीतरी 85 वगैरे असं वय वय झालेलं आहे. पडून आहेत. आणि पडून आहेत पण जरी त्यांना काही आठवत नसलं किंवा काही त्यांच्या मेमरीवर जरी परिणाम झाला तरी त्याचा काय म्हणतात, त्यांना जो काही त्रास होतोय ते आरडाओरड करतात. अं, पडूनच आहे डायपरवर पण आरडाओरडा करतात. आणि छोटं घर आहे, घरात सगळेजण आहेत. 2 आणि 2 4, हे एक 5 आणि 5.5 लोक आहेत, म्हणजे छोटी मुलगी पण आहे, 4 वर्षाची, 5 वर्ष. एवढे एक छोट्याशा कुटुंबात राहतात. तिथंच त्यांचे वडील, अनिलचे वडील पडून आहेत. त्यांचा आरडाओरडा पण चाललेला असतो रात्रीचा, आणि त्याचं ह्यांना जागरण होतं आणि यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. तर आता जे काही चाललेलं आहे हा त्यांना त्यांना जे काही जाणवतं, त्यांना त्यांना सती माहिती आहे. त्यांना हा अभ्यास ते करतात, स्वतःच करतात. आणि अशा अडचणीच्या परिस्थितीतही ते जागृतीची साधना करतात, सती साधना करतात, पाहतात. आणि वडिलांचा त्रास सहन करतात. घरातल्यांना होणारा त्रास ते पण सहन करतात. इतरांना पण त्रास होत असणार आहे. आणि वडिलांची पण जी काही आरडाओरड चाललेली आहे, त्यांचं सतत ते डायपरवर आहे, तर ते त्यांना ते साफसफाई सगळी करावी लागते त्यांना. आणि स्वतःच पण आता स्वतःची तब्येत बिघडली, हे सगळं ते पाहतात. ते मला सांगत असतात, हे सगळं मी पाहतो. आणि जीवन असंच आहे. दुःख हे सत्य आहे. बुद्ध बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत. सगळं जीवन, सगळे संस्कार, संस्कारित अस्तित्व, हे जीवन, ह्याच्यात जास्त करून दुःखच आहे. जास्त दुःख आहे. दुःखच जास्त आहे. आणि जास्त नाही, सगळं दुःखच आहे. सुखाच्या मागे पण दुःखच दडलेलं आहे. म्हणजे दुःखातच सगळं काही जीवन, जन्मापासून मृत्यूपर्यंत दुःखातच चाललेलं असतं. आणि दुःख जेव्हा टाळण्यात किंवा दुःखात दुःख जाणवू नये म्हणून सुख मिळवण्यात किंवा उपभोगण्यात जेव्हा आपण व्यस्त असतो, तेवढ्यापुरतं वाटतं दुःख नाही. तेवढ्या क्षणापुरतंच वाटतं. समजा आता काही असेल, आता आपण इथे बसलोय आणि आता आपल्या चर्चेमध्ये आपण व्यस्त आहोत, विचार करण्यात व्यस्त आहोत. आणि आता असं वाटतं की हा, खूप चांगलं चाललंय. अं, आणि थोडं बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे आपल्याला यातना जाणवत नाहीत. आहेत काही काही ना काही चालू आहे आत, बॅक ऑफ द माइंड ज्याला म्हणतात, मागे अजागृत मनामध्ये, अनकॉन्शियस माइंडमध्ये, ज्याची जाणीव नाही, जे फिलिंग होत नाही, ज्याचं भान नाही, असा फार मोठा भाग आपल्या मागे मागे म्हणजे मनातच, आतल्या
आतल्या मनात, गुहेत, अजागृत मनात खूप मोठा असा भाग आहे का ज्याच्यामध्ये ताण तणाव आहेत आणि त्याचा आपल्याला भान नाही. आणि त्यामुळे ते त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे कळत नाही, परंतु ते जाणवतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. सगळं सगळं काही ठीक आहे पण तरी प्रॉब्लेम आहे. खाऊन पिऊन सुखी आहोत आपण म्हणतो ना, खाऊन पिऊन सुखी आहोत पण तरी प्रॉब्लेम आहे. सगळे रंजनाची मनोरंजनाची साधनं आहेत, सगळं घरात व्यवस्थित चाललंय पण तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे सुखामागे ते दुःख दडलेलंच आहे. आणि ज्याच्यात सुख पाहतो ते थांबत नाही, राहत नाही, ते बदलत कारण परिस्थिती बदलते, त्याचं स्वरूपच तसं आहे. सभ्य संखारा अनिच्छाती, ते बदलतच राहते. संस्कार म्हणजे जीवन, आपलं अस्तित्व, आपले काया वेदना चित्त मनोधम्म आणि सगळं जीवन हे परिवर्तनशील आहे आणि बाहेरही परिवर्तन होत राहते सतत. आतही परिवर्तन, बाहेरही परिवर्तन, कारण ते एकच आहे. सगळं विश्वाचाच आपण तो भाग असल्यामुळे जगातलं परिवर्तन हे आपला ते पण परिवर्तन घडवून आणतं. आणि कधी कधी आपल्यात झालेलं परिवर्तन आपण बाहेर आपण बदल करायला पाहतो. नाही असं नको, तसं पाहिजे. नाही नाही, हे असं नाही, हे मला त्रासदायक आहे, असं नको, ते तसं पाहिजे. हे चाललेलंच असतं. म्हणजे हा सुखदुःखांचा जो काय म्हणतात ऊन सावल्यांचा खेळ, सुखदुःखांचा खेळ, ह्याच्यातच जीवनाचं हे जीवनक्रम जो आहे तो याच्यातच चालू आहे. आणि हे आपल्याला जाणवतं. आणि हे असंच आहे, असंच आहे. हे जरी सत्य असलं, दुःख जरी सत्य असलं, तरी दुःखात दुःखी दुःखात दुःखी राहिलंच पाहिजे अशी काही सक्ती नाही. दुःखाने दुःखीच झालं पाहिजे असं काही नाही. तर दुःख हे जागृतीच्या प्रकाशात आलं तर त्याचं प्रमाण कमी होतं. हे नैसर्गिकच, हे पण नैसर्गिक आहे. जसं दुःख नैसर्गिक आहे तसं दुःखाचं कारण जागृतीच्या प्रकाशात दिसलं. कधी कधी कारण नाही दिसलं तरी नुसतं दुःख जरी दिसलं, जाणवलं, जसं आता पहिलं सुरुवात केली शिलाताईंनी, की चमक भरली, 4 वाजता जाग आली, 5 वाजता पाहायला सुरुवात केली आणि ते थोडं थोडं कमी झालं. बंद नसेल झालं ते, पण कमी झालं ते. मी नाही सर, मीनाक्षी वाघ. सॉरी सॉरी, मीनाक्षी वाघ, हां, सॉरी सॉरी, मीनाक्षी वाघ. अं, मीनाक्षी वाघांचा अनुभव आहे. तर मीनाक्षी वाघांनी ती चमक भरली, पाहिली, कमी पण झालंय. बघा, डायरेक्ट अनुभव आहे. म्हणजे काही इथं तर्क नाही लावायचा, हे कसं काय झालं आणि काय झालं, ते निसर्ग असाच आहे. निसर्ग बुद्धांना जो शोध लागलेला आहे ना, तो हाच आहे की नैसर्गिकपणे निर्माण झालेलं दुःख नैसर्गिक पद्धतीनं कसा त्याचा अं, निरोध होतो. दुःख निरोध, त्याचा कसं निवारण होतं, कसं ते शांत होतं. कारण हे शरीर, हे चित्त, हे मन स्वतःच स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करत असतं. ते बरं होण्यासाठी तडफडत असतं. असं ती गाथा एक सांगते. मासा, पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा जिवंतपणासाठी, जिवंत राहण्यासाठी, म्हणजे पुन्हा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे चित्त, हे मन, हे या यातना, हे दुःखातून मुक्त होण्यासाठी त्याचा प्रयत्न चालू आहेत. ते त्याला जमत नाही का, तर त्याचं त्याला भान नाही, त्याची त्याला सती नाही. आणि ही पण नैसर्गिकच आहे. आणि हा बुद्धांचा शोध आहे की जागृती निर्माण झाली कायेमध्ये, जाणीवांमध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये, सगळ्या अस्तित्वामध्ये जागृती एकदा झिरपली, सती पठाण,
जागृती एकदा झिरपली का ती जागृतीच सगळे दुःख यातना ही नॅचरली नैसर्गिकपणे आपोआप कमी करते. हा शोध आहे. इथं असं काही मला हे करायचं आणि मला ते करायचं आणि मी असं करेल आणि याहून करेल त्याहून करेल अशी जी आपली जी धावपळ चाललेली असते ना, इच्छा आकांक्षांची, पाहिजे नकोची, ते काम इथं नाही चालत. त्या पद्धतीनं काम इथं नाही चालत. म्हणून आपण म्हणतो ध्यान केल्यानं ही मुक्ती नाही मिळत. ध्यान काय इच्छा आहे ती, मी असं करील, मी इथं पाहिल, मी तिथं पाहिल आणि असं सांगितलंय तसं मी करीन, आणि ते तसं आपण करतो, पण आहे तसं पाहत नाही. जे घडतंय ते पाहत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण ते इच्छांना जे वाटतंय करावं किंवा जसं सांगितलंय तसं करावं असंच वाटतं. जे आहे ते नाही पाहत. असं करायचंय, असं मला करायचंय, असं मला बसायचंय आणि इथं जाऊन ते मला करायचंय. यातना इथं आहे, दुःख इथं आहे, प्रॉब्लेम इथं आहे. तर इथंच येण्यापेक्षा, इथंच कनेक्ट होण्यापेक्षा, इथंच उतरण्यापेक्षा आपण तिथं जातो, बाहेर जातो, तिकडं जातो. आपलं लक्ष तिकडं जातं, म्हणजे ध्यान तिकडं जातं. तर ध्यान आणि सती जागृती यातला फरक आपल्याला इथे थोडा लक्षात घ्यावा लागतो. आणि हेच काम हळूहळू हळूहळू क्रमाक्रमानं करत करत, आणि फार चिंता पण नाही करायची कधी जमलं कसं होईल, नाही, करत राहा, चालत राहा. प्रॅक्टिस, त्याला साधना म्हणतात. साधना म्हणजे प्रॅक्टिस करणे. आपण स्वतःपासून अलिप्त होतो, डिस्कनेक्ट होतो, बाहेर हरवतो, परत यायचा, परत यायची प्रॅक्टिस, परत कनेक्ट व्हायची प्रॅक्टिस, बाहेर हरवतो, आत यायचं, आत यायला जमलं नाही, लक्षात नाही आलं, तर मग श्वासाचा आधार घ्यायचा. आणि श्वासाचा आधार पण कसा घ्यायचा, जे बाहेर करतो तसंच आत नाही करायचं. बाहेर इच्छा आकांक्षा याच्यानुसार आपण आपली धावपळ चाललेली असते. आत येतो म्हणजे आपली धावपळ थांबली पाहिजे, कारण धावपळीचा त्रास आहे जास्त. जे चित्त मन आपल्याला धावपळ करायला लावतं, त्याच्याशीच कनेक्ट व्हायचं, म्हणजे आत उतरायचं. आणि आत उतरायचं म्हणजे कशामुळं धावपळ आहे हेच फक्त बघायचं. कशामुळं ही पळापळ आहे, कशामुळं यातना आहे, कशामुळे दुःख आहे, कशामुळं टेन्शन आहे, कशामुळं प्रेशर आहे. तर ते आत कनेक्ट झाल्यानंतर ते सती जागृतीला ती स्वतःच पाहते, हा हे असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो अमुक अमुक यायचे, ते आपल्याला कळणार पण नाही कधी, कारण ते आपण तेवढी आपली सती जागृती अजून झिरपलेली नाही की दुःखही कळेल आणि त्याचं कारणही कळेल आणि त्याचं निवारण कसं होईल तेही कळेल आणि सगळंच कळेल आणि मार्ग कळेल आणि सगळं बुद्धही कळतील आणि धम्मही कळतील आणि सगळं सगळं एकाच वेळेला नाही, नाही कळणार. हळूहळू कळेल ते, क्रमाक्रमाने. आणि छोटे छोटे अनुभव महत्वाचे आहेत, हे आपण लक्षात घेऊ. छोटे छोटे अनुभव, साधे साधे अनुभव, कारण दुःख साधं साधंच आहे. दुःख काय, चमकेचं दुःख आहे, कधी वडील आजारी आहेत, आपण स्वतः आजारी आहेत, कुठं डोकं दुखतंय, कुठं काही मनासारखं झालं नाही, कुठं आता कुणी ट्रीटमेंटला चाललंय, कोणाचे लहानपणच्या प्रॉब्लेमचा आत्तापर्यंत तो मनावर परिणाम आहे, किंवा हे सत्र संपल्या मला पटकन कामावर जायचंय, मग ते आवरावरी पण चालली असेल. आज बुधवार आहे म्हणजे कामाचा दिवस आहे, तर काहींना असं हे सत्र ऐकता ऐकता ते काम पण करत असतील, त्यांचं आवरावरी पण चालली, तिकडे जाण्याची पण घाई, अशी ती सगळं चाललेलं आहे. तर कुठंच असं हे नाही, म्हणजे स्थैर्य नाही. हे सगळं वेगळ्या पातळीवर हे टेन्शन, ताण तणाव जे आहे, अस्वस्थता, चिंता आहे, चालूच आहे ते. तर सतीमध्ये, जागृतीमध्ये ह्याच गोष्टी आपल्याला, जे आत्ता चालू आहे ते वर्तमानात,
त्रास हा वर्तमानातलाच जाणवतो, मागचा पुढचा नाही जाणवत. होऊन गेलेला त्रास परत नाही जाणवत तसाच. त्याच्या आठवणी असतात, पण तो त्रास, त्रासाची आठवण नाही, त्या प्रसंगाची आठवण आहे, कशामुळं त्रास किंवा असा एक असा बोलू त्रास. का सर? हा. बोलू? हा, एक मिनिट काय, बोला. हा, बरं बरं, पटकन बोला. कोणचं बी दुःख राहिलं ना तर त्याच्यात आपण जर हे घातलं, चित घातलं, तर ते दुःख जास्त दुखत. आपण जर जास्त ते सोडून नाही राहिलं, काही जास्त बी आपलं दुखत राहिलं, त्याच्यात जर आपण चित्त त्याच्यात घातलं ना तर ते जास्त दुखणं दुखत. आणि आपण त्याच्यात नाही घातलं तर ते दुखत नाही. दुखत नाही. हा, ते दुखत नाही का दुखणं जाणवत नाही? जाणवत नाही माणसाला. हा, जाणवत का नाही का तिकडं त्याचं भानच नाही, तिकडं लक्षच हा, नाही. हा, त्याचं बरोबर आहे. भान नाही म्हणून ते जाणवतं. मग मग तेच तर, सुखामागं जी धडपड चाललेली असते ना सुखासाठी, हा, ते हे जाणवू नये याच्यासाठी म्हणजे दुःख आपण लपवायला पाहतो. पण इथं असं सांगितलंय, बुद्धांनी जणू काय ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे, की तुम्ही किती लपवायचा प्रयत्न करा आणि किती त्याच्याकडे पाठ फिरवा, तुम्ही ते सुखाच्या याच्यातून बाहेर पडल्यावर आपापच हेच दिसणार आहे, परत हाच अनुभव येणार आहे. म्हणून त्याला टाळण्याऐवजी, त्याला पाठ दाखवण्याऐवजी तिकडे तोंड करा, त्याला सामोरं जा, ते पहा. फार महत्वाची गोष्ट आहे आणि याला धाडस लागतं. कारण दुःख ही काय फार आवडीची गोष्ट नाही, है ना. यातनं ही आवडीची गोष्ट नाही, त्यामुळं माणूस तिकडं, हा चला मला पाहायला आवडेल, आवडीचा भाग नाही तो, तो नावडीचाच भाग आहे, तो अप्रिय भाग आहे. ते म्हणून ते माणसाला ते प्रॅक्टिसला बसायची, स्वतः बसायची का इच्छा होत नाही का? ते बसलं की तेच दिसते पुढे ते. पण तोच प्रॉब्लेम, तोच तर प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तोच तर प्रश्न सोडवायचा आहे. कारण ते, तो प्रश्नच आपल्या सगळ्या आरोग्यावर परिणाम करतोय, सगळ्या जीवनावर परिणाम करतोय, सगळं मन विचलित होतंय, ताणतणाव, टेन्शन निर्माण होतात. त्याच्यामुळेच काही काही होतं. आता एक चमक, आता काही ते असं पण असू शकतं. काही चमके मागे काही सायकोलॉजिकल पण गोष्टी असू शकतात, आपल्याला माहित नाही. मानसिक गोष्टी असू शकतात, टेन्शन असू शकतं, किंवा काही पाय मुरगळला किंवा काही झालं, काहीतरी कारण आहे. त्याला शारीरिक कारण असेल, नाही तर मानसिक कारण असेल, पण आहे. तर जेव्हा आपण त्याच्याकडे वळतो, तर पहिल्यांदा काय होतं, त्याचं प्रमाण कमी होतं, थोडंसं कमी होऊ शकतं. आणि मग त्याचा अभ्यास करता करता, ते पाहता पाहता आपल्याला त्याच्या कारणापर्यंत जाता येऊ शकतं. पण कधी त्याच्याकडे त्याला सामोरं गेलं तर, त्याला त्याचं ऑब्झर्वेशन अप्रिय आहे, ते प्रिय नाही. जसे आपल्या मनोरंजनाच्या गोष्टी प्रिय आहेत, बाहेरचं जग प्रिय आहे, जसं खायला प्यायला पाहायला ऐकायला आवडतं, बाहेरच्या गोष्टी प्रिय आहेत, म्हणून मन आपाप त्याच्यात रमतं. पण इकडं हे जे अप्रिय गोष्ट जी आहे, जो प्रॉब्लेम आहे, जो प्रश्न आहे, जे टेन्शन आहे, ज्या यातना आहेत, जे न करमणं आहे, जो एकटेपणा आहे, एका शब्दात जे दुःख आहे पाठीमागं, त्याचं निवारण होत नाही मनोरंजनात बाहेर गुंतल्यानं किंवा दुसरीकडे ध्यान दिल्यानं. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते पाहिलं का ते जास्त जाणवतं, जाणवणारच ना, जाणवणार. आणि ते जाणवलंच पाहिजे, तरच त्याच्यातून मोकळं होता येतं. आणि हे म्हणून थोडंसं धाडसाचं काम आहे ते, तेवढं प्रिय काम नाही. म्हणून बुद्ध धम्माचा प्रचार न होण्याचं हे एक फार मोठं काम आहे, की बुद्ध सत्य लक्षात आणून देतात. त्याला त्याला फेस करा म्हणतात, त्याला सामोरं जा म्हणतात, तरच तुमचा प्रश्न सुटेल, हे ते म्हणतात. बाबासाहेबांचं काम हेच आहे, असंच आहे. अस्पृश्यतेला सामोरं जा. काय भानगड आहे ती? आपण अस्पृश्य आहोत, आपल्याला शिवत नाही म्हणजे काय? आपल्याला गावाबाहेर राहावं लागतं म्हणजे काय? आपल्याला शिक्षण घेऊ देत नाही म्हणजे काय? आपली सावली चालत नाही म्हणजे काय? पाणी पिऊ देत नाही, अं, मंदिरात जाऊ देत नाही. तुम्ही खालच्या जातीची आहात, ही जात काय भानगड आहे? आणि खालची जात ही काय भानगड आहे? अस्पृश्यता काय भानगड आहे? सगळे जे अप्रिय प्रश्न येत नाही, त्यालाच सामोरे
त्याच्याकडे तोंड केलंय, त्या प्रश्नाकडे तोंड केलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागे त्यांची अनुभवाची जोड पण आहे, कारण त्यांना लहानपणापासून तो त्रास झालेला आहे. म्हणजे आता फक्त अस्पृश्यतेचा त्रास झाला असं नाही, तर त्यांची आई लहानपणीच वारली, त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, लहानपणी त्यांची काळजी त्यांच्या अपंग आत्याने घेतली. तिथे ते त्यांना प्रसंग आठवायचे. त्यांचा तो रेल्वेचा गोरेगावचा अनुभव, किंवा वर्गातला तो मारहाणीचा अनुभव, पाणी दिलं नाही, डब्याला वर्गातली पोरं शिवली, बडोद्याचा अनुभव, फाईल अंगावर फेकली, शिपाई पाणी देत नाही, रिस्पेक्ट नाही, आदर नाही, अधिकारी असून आदर नाही, बाहेरून शिक्षण घेऊन आले तरी आज तो आदर नाही. तर ही काय भानगड आहे ते म्हणतात, ही अस्पृश्यता काय भानगड आहे? आजकाल लोक म्हणतात ना, आता कुठं ते दिवस राहिलेत. पण ते दिवस राहिले नाही, नाही ते दिवस आणलेत. हे बदललेले दिवस आणलेले आहेत आणि प्रयत्नपूर्वक आणलेले आहेत, हे आपण विसरतो. हे आज ते काय पिढीतला फार मोठा भाग आहे ना, फार मोठी घोडचूक करते. आता काही लोकांना वाटतं कशाला ते परत उकरून काढायचं. उकरून नाही काढायचं, त्याच्यामध्ये आपल्या संस्कारांची पाळंमुळं दडलेली आहेत. आपल्या संस्काराची, आपल्या जीवनाची पाळंमुळं जी आपल्या आईवडिलांकडून आपल्यापर्यंत आली, आपल्या आईवडिलांकडं त्यांच्या आईवडिलांकडून आली, त्यांचं त्यांच्या आईवडिलांकडे, ही जी संस्कारांची मालिका आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्यावर आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण बदललेल्या परिस्थितीत आता सुखाची साधनं मिळाली आपल्याला, आता व्यवस्थित खायला प्यायला राहायला मिळालं, चांगला जॉब आहे, परदेशात जायला मिळालं, आणि आता आपण फार सुखी आहोत. तस दुःखी राहिलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाही, परंतु आपल्याला आतून जी सल आहे, शल्य आहे, ते शल्य आपल्या स्वभावात असेल, आपल्या आपल्या चिंता करण्याच्या स्वभावात असेल, किंवा आपल्या अस्वस्थतेमध्ये असेल, किंवा भूतकाळ पाहिला की मला त्रास होतो, म्हणजे तो त्रासच आहे, म्हणजे ते दुःखच आहे. तुमच्या आईवडिलांकडे पाहून तुम्हाला त्रास होतो आणि ते मग नको, ते आईवडिलांना भेटायलाच नको, ते नातेवाईकांना भेटायलाच नको, त्यांना पाहायलाच नको, समाजाकडे पाहायलाच नको. ते पाहिलं, त्यांची काहींची गरिबी पाहिली, अशिक्षित अवस्था पाहिली, त्यांचे आजार पाहिले, त्यांच्या वस्त्या पाहिल्या, झोपडपट्ट्या पाहिल्या, शहरातल्या झोपडपट्ट्या पाहिल्या, गावातले महारवाडे, जुने महारवाडे किंवा वस्त्या पाहिल्या, तर ते नको वाटतं. म्हणून लोक आता, बरेच लोक गावाकडे जात नाही. त्याचं कारण हे आहे का, तिकडे गेलं का तेच पाहायला मिळतं जास्त करून. काही लोक जातात टाइमपाससाठी, परंतु जास्त दिवस थांबण्याची इच्छा होत नाही, त्यांना ते आठवतं आणि त्याच्याकडे ते पाठ फिरवतात. ते आठवलं, ते का आठवावं असं वाटत नाही, त्याच्यामध्ये यातना दडलेल्या आहेत. तर ह्या यातना बाबासाहेब आणि त्यांच्या आधीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात होत्या. म्हणून त्यांना जी इच्छा निर्माण झाली की ज्या कारणाने हे सगळं तयार होतं, निर्माण होतं, ही सामाजिक व्यवस्था, आणि ही जगण्याची पद्धती, ही राहण्याची पद्धती, विचार करण्याची पद्धती, ही ज्या कारणाने निर्माण होते, ते कारणच नाही राहिलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी धडपड केलेली आहे. ते फक्त निराश नाही झाले, अस्पृश्यतेच्या प्रश्नाने ते निराश झाले नाही, ते कारणाकडे वळालेले आहेत. आणि म्हणून त्यांची जी चळवळ आहे, ही चळवळ होती. म्हणजे चळवळीचा अर्थ होतो प्रयत्न. त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत आणि प्रयत्नपूर्वक ती परिस्थिती त्यांनी बदलायचा प्रयत्न केला, कारण
त्या परिस्थितीचं कारण त्यांनी बदललेलं आहे. त्याच्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो त्यांच्या प्रयत्नाचा भाग म्हणजे, एक मोठा भाग म्हणजे राज्यघटना लिहिणं, आणि सगळ्यात मोठा प्रयत्नाचा भाग म्हणजे बुद्ध धम्म स्वीकारणं. आणि त्या कारणातून बाहेर पडण्याचा म्हणजे एक 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 जो उद्देश होता बुद्ध धम्म स्वीकारण्याचा, ते अस्पृश्यता निर्माण करण्याने त्या यातना निर्माण करणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडायचं होतं, कारणातून बाहेर पडायचं होतं. पण नंतर त्यांच्या हेही लक्षात आलं की केवळ तिथून बाहेर पडून प्रश्न सुटणार नाहीत. तर ही माणसं पुन्हा माणसात कशी येतील, पुन्हा माणसासारखं कसे कसे वागतील, आणि कुणीच कोणाला त्रास देऊ नये, कुणीच कोणाच्या यातनांचं कारण बनू नये. म्हणजे भारत बौद्धमय करील किंवा जग धम्मराज्य झालं पाहिजे, हा त्यांचा जो संकल्प बनला, त्याचं कारण त्यांनी परिस्थितीकडे पाठ फिरवली नाही. आपण बहुतेक लोक पाठ फिरवतो, कारण त्यांना वाटतं तिकडं पाहणं म्हणजे परत दुःखात जाणं. नाही, तिकडं पाहणं म्हणजे दुःखातून मुक्त होणं आहे, होण्यासाठी आहे. कारण तिकडं पाहावंसं का वाटत नाही, कारण तो माझा भाग आहे, आपला भाग आहे, आपल्या संस्कारांचा भाग आहे. कारण त्याच्यात आपले, त्या परिस्थितीत आपले आईवडील आपल्याला दिसतात, आपली भावंड दिसतात, समाज दिसतो, वस्त्या दिसतात, झोपडपट्ट्या दिसतात, अशिक्षितता दिसते, व्यसनं दिसतात, भांडणं, गुन्हेगारी, हे सगळं दिसतंय त्याच्यामध्ये. त्याचं कारण ही परिस्थिती आहे, आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी बुद्ध धम्म आहे. पण त्याच्यासाठी माणसांनी जागं होणं गरजेचं आहे. म्हणजे सती आहे, भान आहे. एवढा मोठा बुद्ध धम्माचा उद्देश आहे. पण हे प्रॅक्टिकल आहे, हा केवळ अभ्यासाचा विषय नाही. धम्मपदाचा आपण अभ्यास करतो म्हणजे फक्त आपल्याला किती येतं आणि किती पाली जमतं आणि किती अर्थन, किती डोकं आपण चालवतो आणि किती त्याच्यावर प्रवचन देतो, ह्याच्यासाठी नाही धम्म. हे गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी नाही. प्रश्न सुटला पाहिजे, आणि प्रश्न सुटला तर त्या प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले आणि त्याच्यात आपण थोडेफार यशस्वी झालो, तर ते खरं यश आहे बुद्ध धम्माचं. नाहीतर काय, बुद्ध धम्म स्वीकारायचं आणि पहिल्यासारखंच वागायचं, त्याला काय अर्थ नाही. त्याच अर्थाच्या पुढच्या दोन गाथा आहेत, तिकडं आपण वळूया धम्मपदातल्या. आणि बाकी मग काही सांगायची गरज राहणार नाही. 51 आणि 52वी गाथा जी आहे, फार सुंदर गाथा आहे. त्या दोन गाथा एकदाच मी काय का घेतोय, तर त्या यमकासारख्या आहेत. यमक वग्गामध्ये कसं आहे, जोडे आहेत, जोड्या आहेत, जोड्या जोड्यांचे ते यमक आहे. तसं हे यमक आहे, ही जोडी आहे. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. एक सकारात्मक आहे, एक नकारात्मक आहे. आपण गाथा पाहू आधी. यथापि रुचिरं पुप्फं वर्णवन्तं अगन्धकं एवं सुभाषिता वाचा अफला होती अकुब्बतो. आणि पुढची गाथा आहे, यथापि रुचिरं पुप्फं वर्णवन्तं सुगन्धकं एवं सुभाषिता वाचा सफला होती सकुब्बतो. तर हे पुफ्फ वग्गातल्या ह्या दोन गाथा आहेत.
धम्मपदातल्या पुफ्फवग्गातल्या ह्या दोन गाथा आहेत. धम्मपदातली 51 आणि 52वी गाथा, पुफ्फवग्गातली 8वी आणि 9वी गाथा. इंटरेस्टिंग गाथा आहेत. यांचा संबंध फुलांशी आहे आणि सुगंधाशी आहे. अ, फुलांच्या सुगंधाशी आहे आणि आपल्या वर्तनाशी आहे. तर याचा अर्थ आपण शब्दशः पाहूया आणि मग परत आपली थोडीशी उरलेली चर्चा आपण कंटिन्यू करूया. यथापि रुचिरं पुप्पं, यथापि म्हणजे ज्याप्रमाणे, रुचिरं पुप्पं वर्णवंतं अगंधकं. अगंधकं म्हणजे वास किंवा सुगंध नसलेलं फुल. जसं हे आता हे पाठीमागे फुलं दिसतात नाही, प्लास्टिकची फुलं आहेत. यांना गंध नाही. रंगीत आहेत, रंगीबेरंगी आहेत, दिसतात, पण त्यांच्यामध्ये, कारण ती ओरिजिनल फुलं नाहीत, फुलं नाहीच आहेत ती. फुलांची कॉपी केलेली आहे, कॉपी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकाल मोठा विषय चाललाय जगामध्ये. कृत्रिम बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता ही कृत्रिम वातावरण पण तयार करते. ते ओरिजिनल वाटतं, पण ते ओरिजिनल नसतं. तसं नसतं ते. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तसं आता ही फुलं प्लास्टिकची आहेत आणि यांना गंध नाही. तर तोच विषय इथं आहे, की जसं सुगंध नसलेली आणि सुगंधी नसलेली रंगीबेरंगी फुले असतात. ती फुलं नाहीत, पण फुलासारखी वाटतात. तसं ज्याप्रमाणे एखादा माणूस चांगलं बोलतो, त्याची वाणी खूप चांगली आहे, परंतु तो तसा नाही, तसं वर्तन करीत नाही. तर त्याचं बोलणं कसं निष्फळ असतं, व्यर्थ असतं. खूप बोलतो. न तावता धम्मधरो यावता बहुभासती, जे धम्मपदातली गाथा आहे ना, ती याच्यातली आपल्या धम्मपालन गाथेतली, जी आपण नेहमी म्हणतो. खूप बोलतो म्हणून कुणी धम्माच्या मार्गावर चालतो किंवा धम्मधर असतो, धम्म समजतो, असा अर्थ नाही. तसं हे आहे. हा माणूस काय करतो, खूप बोलतोय, पण तसं वर्तन करत नाही. तसं सांगतो, आदर्श खूप सांगतो, बुद्धांबद्दल सांगतो, बाबासाहेबांबद्दल सांगतो, परंतु तसं स्वतः तो वागत नाही, करीत नाही. तर त्याच्या बोलण्याला काय अर्थ नाही, निष्फळ आहे ते बोलणं. एवढं सोपं एवढा सोपा अर्थ त्यांनी या सुगंधी नसलेल्या पण फुलासारखं दिसणाऱ्या फुलाच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा असं म्हणू की समजा ओरिजिनल फुल आहे, परंतु त्यातला गंध, ती फुलं कालांतरानं त्याचा गंध कमी होतो. जर आपण झाडावरची फुलं तोडली आणि आपल्या याच्या फ्लॉवर पॉटमध्ये लावली किंवा घरामध्ये लावली, तर थोड्या वेळाने काय होतं, त्याचा वास कमी कमी होत जातो आणि त्याच्या पाकळ्या पण सुकत सुकत जातात आणि ते फूल हे फूल राहत नाही. म्हणजे फुलासारखं फूल नाही राहत, ते सुकलेलं फूल राहतं. त्याला रंग असतो, पण गंध नसतो. तसाही आपण अर्थ घेऊ शकतो. आता बुद्धाच्या काळात तर प्लास्टिकची फुलं होती की नव्हती सांगता येत नाही, पण आज आपल्याला पटकन कृत्रिम फुलं दिसतात. कृत्रिम फुलं आपल्याला दिसतात. कृत्रिम झाडं पण दिसतात. जसं आता हे झाड जे आहे, हे ओरिजिनल. आता ओरिजिनल म्हणजे त्या कांड्या आणून त्या कुंडीत लावलेल्या आहेत आणि पण ते ओरिजिनलच आहे, कारण त्याला पाणी काहीतरी टाकलेलं असतं. म्हणजे त्याला जे पाहिजे ते टाकलेलं, ते वाढत चाललं. आता त्याला ते व्यवस्थित वाढत नाही, कारण ते पिवळं पडतं. कारण त्याला जे खायला पाहिजे, प्यायला मिळतं, पाणी मिळतं, पण बाकीचं नाही मिळत त्याला काही. त्यामुळे जसं जगतंय तसं ते जगतंय ते, पण ते ओरिजिनल आहे. पण ही फुलं मात्र, ही दोन्ही तिन्ही फुलं जी आहेत,
ही फुलासारखी दिसतात पण फुलं नाहीत. आणि झाडावरच्या फुलांचं आपण जिवंत फुलांचं जर पाहिलं तर आपण ती फुलं त्याचं त्या त्यांचा गुणधर्मच आहे. फुलं ही कधीच फुलं राहत नाहीत. फुलं कधीच फुलं राहत नाहीत. फुलं ही बदलतात. फळात रूपांतर होतं म्हणजे ती फुलं पण फुलं नाही राहत. पण समजा नुसती फुलं जरी घेतली तर ती जेव्हा सुगंधी असतात तेव्हा ती नाकाला आकर्षक म्हणजे आपल्याला आपल्या मनाला ती हवी हवीशी वाटतात. त्यांचा रंग चांगला असेल तर डोळ्यांना हवी हवीशी वाटतात. म्हणजे आपल्या मनाला ती हवी हवीशी वाटतात. ती पाहिजे असतात. तसं एखादा माणूस जर खूप चांगलं बोलतोय, चांगलं 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 भाषण करतोय, चांगली वाणी आहे आणि त्याप्रमाणे तो स्वतःच जर तसा असेल, लोकांना तो जाणवत असेल आणि स्वतःला पण म्हणजे आपल्याला समजा आता आपण धम्मावर इथं चर्चा करतोय आणि आतून आपण आपल्याला असं आतून असं जागृतीमुळे जाणीव होते की अरे मी जे बोलतो ते करत नाही बरं का. मी जे बोलतो ते माझ्याकडून होत नाही. मी सांगतो फार, बोलतो फार, भारी भारी शब्द वापरतो, भारी भारी प्रवचन देतो, भाषा वापरतो, पाली वापरतो, इंग्रजी वापरतो, मराठी वापरतो, हिंदी वापरतो, आकर्षित करून घेतो लोकांना माझ्यासाठी, माझ्या अहंकारासाठी, माझ्या मीसाठी. मी लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे मी काय म्हणतात फंडे वेगळ्या प्रकारच्या अ, कला कौशल्य मी वापरतो आणि मला लोकांनी मानावं, माझी स्तुती करावी किंवा मला काही त्याच्यातून लाभ व्हावा ह्याच्यासाठी मी फक्त प्रयत्न करतो आणि चांगलं 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 बोलतो. पण तसं माझ्याकडून वर्तन होत नाही. हे आतल्यात आपल्याला जाणवलं तर आपोआपच ते भान आल्यावर सती आल्यावर कळतं की अरे मी जसं बोलतो तसं करत नाही. तर तेच आपल्या दुःखाचं कारण होतं. म्हणजे जसं सुकलेलं फूल असतं तर त्याला नंतर दुर्गंधी पण येते. एक तर सुगंध राहत नाही, दुर्गंधी पण येते. जसं कधी कधी ह्या सतीमुळं जागृतीमुळं आपल्याला आपल्या स्वतःबद्दलचीच एक प्रकारे म्हणजे सुरुवातीला घृणा पण वाटू शकते. जशी आपल्याला इतरांची वाटते. इतर एखादा चांगलं बोलतोय पण तसं त्याच्या वर्तनात दिसत नाही. तर आपल्याला त्याची जास्त चीड येते. त्याची चीड येते अरे हा बोलतोय असा पण मला काही याला सांगता येत नाही पण तो तसं वर्तन त्याचं तसं दिसत नाही. त्याचा अहंकार फार मोठा आहे हे आपल्याला कळतं आणि लक्षात येतं की तो जसं बोलतो तसं वागत नाही. तर ते गंध नसलेल्या फुलासारखा आहे किंवा आपलं स्वतःबद्दल पण आपल्याला सतीतून जागृतीतून ही जाणीव होतं की आपण जसं बोलतो तसं आपल्याकडून होत नाही. पण हा दोष नाही परत. आपण आता हे पाहू आता दोन्ही गाथा आपण पाहिल्या. शब्द शब्द शब्दशः अर्थ जर पाहायचा असेल तर यथापि ज्याप्रमाणे रुचिरंग म्हणजे सुंदर फूल, रुचणार म्हणजे रुचिरंग म्हणजे आकर्षक, पुफ्फंग म्हणजे पुष्प आणि त्याचा म्हणजे जे पुष्प आहे जे वर्णवंतंग म्हणजे वर्ण आहे त्याच्यामध्ये रंगीबेरंगी आहे. वर्णवंतंग म्हणजे वर्णाने अनेक वर्णाचं म्हणजे वेगवेगळ्या वर्णाची फुलं. एक फुल किंवा अनेक फुल, एक फुल किंवा अनेक फुलं जे सुंदर असतात, रुचिरंग सुंदर असतात आणि रंगीबेरंगी असतात, मात्र अगंधकंग असतात म्हणजे त्यांच्यामध्ये सुगंध नाही, त्यांच्यामध्ये गंध नाही. एवं त्याप्रमाणे सुभाषिता वाचा म्हणजे चांगलं चांगलं बोलणारा, चांगली वाणी असणारा, चांगलं बोलतो. त्याप्रमाणे एवं सुभाषिता वाचा चांगली वाचा, अगदी भारदस्त वाणी,
लयबद्ध वाणी, संगीतबद्ध वाणी, भारदस्त आवाज, मोठमोठाले शब्द, ही सुभाषिता वाचा. खूप चांगलं चांगलं बोलतो तो. गाथा पठण किंवा दोहे पठण चांगलं आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही ते. त्याचं त्याचं वर्तन तसं नाही. वर्तन त्याचं वेगळंच आहे. सुभाषिता वाचा अफला होती, म्हणजे ते निष्फळ आहे. अकुब्बतो म्हणजे तसं वर्तन न करणाऱ्याची, तसं न वागणाऱ्याची ती भारदस्त वाचा, मोहक वाचा, हिप्नोटाईज करणारी वाचा. बरेचसे बघा, आपण पाहतो आध्यात्मिक लोक जे असतात ना, त्यांची भाषा फार मोहक असते, गुंगवून टाकणारी असते. त्याला संगीताची जोड असते, वाद्यांची जोड असते, किंवा भारदस्त आवाजाची जोड असते. त्यांनी ती कला हासिल केलेली असते, ती कला मिळवलेली असते. जड जड शब्द असतात. आता काहींचे संस्कृत प्रधान शब्द असतात. आजकाल आपल्यामध्ये पाली प्रधान शब्द काही लोक वापरतात. भारदस्त मराठी असते किंवा भारदस्त हिंदी असते. शब्दांना वजन असतं, आवाजाला वजन असतं. चांगलं बोलतात, पण वर्तन जर त्यांचं तसं नसेल तर ते गंध नसलेल्या फुलासारखा आहे, असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे ते सकुप्पतो, म्हणजे आचरण करणारे, तसं वर्तन करतो. चांगली वाणी आहे, पण त्याप्रमाणे चांगली वाणी हे वाईट नाही. चांगलं बोलणं हे वाईट आहे असं त्याचा अर्थ नाही. बोले तैसा चाले, असं जे म्हणतात ना, बोले तैसा चाले. पुढचं आपल्याला त्याचीच लागू पडत वंदावी नाही. पावली. हा, बोले तैसा त्याने त्याची वंदावी पावली. आपल्याला नाही वंदन करायचं पावलांना, म्हणून मी पुढचं बोललो नाही. ते मला माहिती आहे. पुढचं का बोललो नाही. आपल्याला बोले तैसा काले चाले, त्या त्या त्याचाच रिस्पेक्ट होतो. त्याची पावलं धरा, नाही तर नका धरू. ते भक्तीनं काम होत नाही. आपल्याला काय दिसतं, हा, हा जसं वागतो तसं बोलतो, आपल्यालाही तसं करता आलं पाहिजे, अशी प्रेरणा त्याच्याकडून मिळते. त्याचे पाय शिवल्याने काय होणार नाही. वंदावी पावले, मग ते भक्तीने तर फार मोठा घोटाळा केलाय. का तो काय करतो, चांगला चांगला म्हणतो, त्याच्यावर भक्ती जडते, आणि तो त्याच्या पाया पडतो आणि पायाच पडत राहतो, आणि त्याची यात्रा करतो, त्याला मग सगळं देतो. आणि त्याच्यावर मग भजनं म्हणतो, भजनं गातो, पाया पडतो. वंदा त्याची वंदावी पाऊले काय, तर तेच करत बसतो तो. नाही, ते पुढचं मी उच्चार न करण्याचं कारण तेच आहे. पण बोले तैसा चाले, तिथं तो गंध, सुगंध का दुर्गंध. बोले तैसा चाले म्हणजे वागणं, तिथं तर सुगंधी फुलाची उपमा दिली. आणि बोले तैसा न चाले, तिथं सुगंध नसलेल्या किंवा दुर्गंधी फुलाची ती उपमा दिलेली आहे. एवढं साधं सोपं हे ह्या दोन गाथा आहेत. त्यामुळे कोणाच्या पाया पडायचं, रिस्पेक्ट करावा, आदर करावा, पण कोणाचं भक्त होऊ नये. बाबासाहेबांनी फार सावधानतेचा इशारा दिलेला आहे. या भक्तीमुळे सगळं वाटोळं झालं, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण भक्तीमुळे माणूस स्वावलंबन सोडून देतो, स्वतंत्र विचार करायचं सोडून देतो. म्हणजे तो स्वतःचं त्याला भान नसतं. म्हणजे तो सतीमध्ये नाही, जागृती नाही. त्याला फक्त वाटतं की हा अमुक्या माणसानं, हा देवासारखा आहे, आणि त्याने माझं कल्याण करावं, त्याची भक्ती केली की माझं कल्याण होईल. नाही होत. असं जर असतं तर आत्तापर्यंत हे जग दुःखातून, यातनातून मुक्त व्हायला पाहिजे होतं. कारण किती देव आहेत, किती भक्त आहेत, किती गुरु आहेत, आणि किती पाया पडणारे लोक आहेत, किती यात्रा करणारे लोक आहेत, जत्रा करणारे लोक आहेत, नवस करणारे लोक आहेत, दान करणारे लोक आहेत. किती लोक आहेत जगामध्ये, किती देवळं आहेत, किती चर्च आहेत, किती मशिदी आहेत, किती मंदिर आहेत, किती विहार आहेत, किती साधू संत आहेत, किती भिक्खू आहेत,
किती मौला मौलवी सगळे. मग फक्त त्यांची भक्ती केल्याने जर काम झालं असतं, देवळात जाण्यानेच फक्त काम झालं असतं, वंदामी पाऊले, त्यांची वंदावी पाऊले तेवढंच जर पुरेसं असतं, तर आतापर्यंत हे सगळं जग दुःखातून मुक्त झालं असतं. त्याने काम होत नाही, स्वतःकडेच वळावं लागतं. हे अत्तदीप भवचं काम आहे. ही ह्या दोन गाथा ते सांगतात. बुद्धाची भाषा कधी कधी फार कठोर आहे, लक्षात घ्या. बाबासाहेबांची पण कठोर होती, पण त्या कठोरमध्ये प्रज्ञा होती, समज होती. का कठोर का बनते? वाचा कठोर का बनते? तर मार जो असतो ना, मार, तो मार हा फार असा सज्जन आणि सोज्वळ आणि सांगितल्याबरोबर ऐकाल असा नसतोय तो. मग आपल्यातला आतला मार असो नाही तर बाहेरचा मार असो, आपले दुर्गुण असो नाही तर दुसऱ्यांचे दुर्गुण असो, आपल्याला जेव्हा ते काम करायचं असतं, तर जोपर्यंत ते अं, कसं सरळ सरळ चाललेलं असतं काम, किंवा चाललंय सरळ, सगळे सगळे जण तसं करतात, पण तसं करत नाहीत, तसं वागत नाहीत, तर मग शेवटी एक काम करणाऱ्या माणसाला एक प्रकारे कृत्रिम चीड पण आणावी लागते, असं मला कधी कधी वाटतं. कृत्रिम चीड असते ती, त्याच्यामध्ये द्वेष नसतो. तर बाबासाहेबांचे शब्द आपल्याला माहिती आहेत. आता बुद्धाचे हे शब्द कठोरच आहेत. जो नुसता बोलतो पण वर्तन करत नाही, तर तू गंध नसलेल्या फुलासारखा आहे, असं सांगण्यासारखं आहे ते. जसं बाबासाहेब म्हणायचे, बाबासाहेब अस्पृश्य जनतेला ते म्हणायचे की तुम्ही ह्या पृथ्वीवरचं दुःख वाढवण्यापेक्षा आईच्या गर्भातच का मेले नाहीत? किंवा बायांना पण सांगायचे की तुम्ही आम्हाला का जन्म दिला? ह्या भूमीवरचं दुःख का वाढवलं? का वाढवता? वाढवलं म्हणजे ते दोष नव्हते, का वाढवता? तर विचार करा. मी परवा एक सिनेमा पाहिला, फार इंटरेस्टिंग सिनेमा आहे. जुना सिनेमा, फार जुना, मला वाटतं 60च्या आधीचा सिनेमा आहे तो, 1960च्या आधीचा सिनेमा असावा. त्याचं नाव आहे एक के बाद एक. एक के बाद एक, त्याचं नाव. आणि एक के बाद एक म्हणजे काय? खूप मुलं जन्माला घालणारे आईबाप. आणि फार सुंदर चित्रण त्याचं केलेलं आहे. तर त्या एक के बाद एक सिनेमामध्ये ती बाई जवळपास 4-5 मुलांना जन्म घालते आणि परत गरोदर असते, आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू होतो. आणि छोटी छोटी मुलं, मग यांची उपासमार सुरू होते. बापाची कमाई पण त्यांना पुरेशी पडत नाही, त्यांची उपासमार सुरू होते, गरिबी. आणि मुलं ही देवाघरची फुलं, असं जे एक हे आहेत ना, म्हणजे विधान आहे की मुलं 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 येणं, मुलं जन्माला घालणं हे पाप नाही, ही देवाची करणी आहे, अशी पण त्याची धारणा बापाची. आणि त्याला भडकवणारा तो मंदिराचा पुजारी असतो, आणि समाज त्याला साथ देतो, त्या पुजाऱ्याला. आणि याला पण वाटत असतं की ही मुलं ही देवाने जन्माला घातली. या धारणेपोटी ती त्याची बायको मरते. परत 6वं मूल गरोदर, त्याच्यात ती गरोदर असताना 6व्या मुलाच्या वेळेला ती मरते. आणि हा जेव्हा उपासमार सुरू होते, तरी तो देवधर्म सोडत नाही. मग शेवटी त्याला पैसे पाहिजे असतात कुटुंबासाठी, त्या पोरांसाठी, तर तो त्या पुजाऱ्याला म्हणतो की काहीतरी द्या मला, मदत करा. त्याच्यात एक मध्यस्थी पण असतो, दलाल. तर तो म्हणतो मी महाराजांना सांगतो. तर मग महाराजाला सांगतो, तर महाराज म्हणतात की मी आता मंदिराची जी हे आहे, काय म्हणतात, बॉडी, किंवा ज्याला आपण काय म्हणतात, विश्वस्त जे मंडळ आहे, कमिटी आहे,
त्या कमिटी पुढे मी तुझा प्रश्न मांडतो आणि तुला काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करतो. तो म्हणतो माझी पोरं आता सध्याच उपासमार चालू आहे, माझी आमची सगळ्यांचे हाल चाललेले आहेत आणि मला लगेच पैशांची गरज आहे. मग तो म्हणतो मग त्याच्यावर एक उपाय आहे. ते मंदिरामध्ये बाकीचे लोक बसलेले असतात. तो म्हणतो ह्या सगळ्यांना मी विनंती करतो का तुझ्या झोळीमध्ये काहीतरी टाक. मग तो पुढं होऊन, तो पुजारी पुढं होऊन त्याचा साजरा असा वर करतो शर्ट त्याचा, आणि मग बाकीच्यांना सांगतो, भाइयों और बहनों, हमारा हम्म, हमारा भाई, हमारा बंधू परेशानी में है, उसे कुछ दे दो. तर मग लोक येऊन त्याच्या त्या झोळीमध्ये काय ते टाकतात. आणि मग हा जागा होतो की त्याला वाटतं आपण भिकारी झालो होता. भिकारी झालो. मग शेवटी ते पैसे, टाकलेले पैसे तो झटकून टाकतो आणि मग तो घरी जातो. आपण काही करू शकत नाही म्हणून आत्महत्या करतो. आणि मग त्याला ते काही गावातला कोणी शहाणा मनुष्य, जो मेन मुख्य हिरो असतो, कलाकार असतो, तो त्या पुजाऱ्याला आणि गावकऱ्यांना, त्या भक्तांना जाणीव करून देतो, तुमच्यामुळं ही, हा परत ते हेही दाखवलं की त्यांचे काही दलाल, मंदिराचे काही दलाल अशा मुलांना भीक मागायला प्रवृत्त करतात आणि ती त्यांच्या कमाईचं साधन असतं. असे पण दलाल त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये कशी गुन्हेगारी वाढते आणि कसे हाल होतात आणि कुटुंब कसं बर्बाद होतं, समाज कसा बर्बाद होतो, शिक्षणावर, खाण्यापिण्यावर, आरोग्यावर, सगळ्यावर परिणाम होतो. तर बाबासाहेबांनी जेव्हा त्यावेळची सामाजिक परिस्थिती पाहिली तेव्हा ते फार कठोर बोलायचे. हा आपला मुद्दा आहे. तर फार नेहमीच गोड गोड बोलणं, रुचेल असं, बाबासाहेब म्हणायचे रुचेल असं बोलणं हे नेत्याला शोभत नाही. ते पुढाऱ्याला शोभत नाही, ते नेत्याला शोभू शकतं. कारण नेत्याला त्याला त्याचा फायदा पाहिजे असतो, त्यामुळे तो गोड गोड बोलतो, लोकांच्या मनासारखं करतो. म्हणून आपण पाहतो की जे सण समारंभ उत्सव जे चालतात हे सपोर्टवर चालतात. ह्या कारण त्याच्यातून काही माणसं मिळतात. समाज चांगला म्हणतो नेत्याला, कार्यकर्त्याला, पुढाऱ्याला. हा हा प्रश्न कसा सुटू शकतो? तर याच्यातून एकच मार्ग आहे, जनजागृती. लोकांना जागृत केलं पाहिजे. बाबासाहेबांनी हेच केलं, लोकांना जागृत केलं. ते फक्त विरोधकांना, त्रास देणाऱ्यांना ते बोलत नाही बसले, अन्याय करणाऱ्यांना बोलत नाही बसले, सहन करणाऱ्यांना जास्त बोललेत ते. म्हणजे आपल्याला जास्त बोललेत. आपल्या पूर्वजांना त्यांनी फार फार म्हणजे कठोर बोललेले, इतके कठोर बोललेले आहेत की म्हणजे आपल्याच लोकांना बाबासाहेबांचा राग यायचा. याची उदाहरणं मी सांगितलेली आहे तुम्हाला. अगदी आमच्या घरात होती. आमच्या आत्या बाबासाहेबांचा राग करायची. का तर ते आमच्या खाण्यापिण्यावर आणि देवधर्मावर बंधन आणलं त्यांनी. आजही पाहतो आपण लोकांना, समाजामध्ये कित्येक लोकांना बाबासाहेबांची काही भाषणं किंवा अगदी 22 प्रतिज्ञा बऱ्याच लोकांना चीड आणतात, नको वाटतं. हे बाबासाहेबांनी उगाच सांगितले, हे उगीच सांगितले. पण त्यांना ते आमूलाग्र परिवर्तन घडवून आणायचं होतं, म्हणून त्यांनी ती गोष्ट केली, उगीच नाही केली. तर हे धाडसाचं काम आहे. थोडंसं वरकरणी कठोर वाटतं, पण हिताचं आहे. आणि नुसतं चिडून पण जमत नाही. प्रबोधन करणं ही सोपं काम नाही. आता इथे प्रचारक पण आहेत आपल्या मीटिंगमध्ये, प्रचार करणारे लोक आहेत. तर प्रचार करणं सोपी गोष्ट, गोड गोड बोलणं नाही. प्रचार करणं म्हणजे गोड गोड बोलणं, चांगलं चांगलं पठण करणं, लोकांना हे आवडतं म्हणून तशाच विधी करणं, तसेच
लग्न लावणं, नामकरण करणं, चांगलं वाटतं ते जलदान विधीमध्ये बोलणं, तर ते सुगंध नसलेल्या फुलासारखं आहे ते एक प्रकारे. त्याचा लोक आदर करत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोक आपलं ते काम भागून जातं, तर प्रसंग आपण निभावून नेतो, पण लोक नंतर चर्चा पण करत असतात का हे गंध नसलेलं फुल आहे, फुलासारखा दिसतोय वाटतोय पण नाही, कारण तो वर्तन त्याचं वेगळंच असतंय, अंतस्थ हेतू त्याचा वेगळा असतो, हे लोकांच्या लक्षात येतं. म्हणून ते म्हणतात ना, जनतेमध्ये, लोकांमध्ये सगळेच मूर्ख बसलेत, असा असा समज आपण करून घेऊ नये. आणि उद्या ज्या लोकांना समज नाही, ज्या जनतेला समज नाही, ती जनता जागृत होऊ शकते. आता तेही आपण पाहतोय सध्या समाजामध्ये, लोकांमध्ये, देशामध्ये. आपण पाहतोय जे लोक परेशान होऊन जे जागृत होतात, त्रासामुळे जे जागृत होतात, त्यांना जर योग्य दिशा मिळाली नाही तर ते मग विध्वंसक बनतात. म्हणून बुद्ध धम्माचं काम हे फार मोठं काम आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. चला, ह्या दोन गाथांच्या निमित्तानं जे आपल्याला मांडावंसं वाटलं ते आपण मांडलेलं आहे आणि पाहिलेलं आहे.